क्या बात. लाडू लाडू खोबरं आणि हे डिंक तुपात भाजून फुलवून ठेवले. तूप तयार झाले आहेत वळून. हे आता पॅकेजिंग चाललेली आहे. हे कसं बांगड्यांचं वाटतं? शंभर. क्या बात है. त्याच्या घालायचं नमस्कार मंडळी, सुप्रभात. आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत. ते मायलेकी लागलेत अंगण झाडायला वगैरे. चिपिडा ही आजची आमच्या अंगणातल्या झाडांची फुलं देवाला व्हायला. नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं उन्हाचं स्वागत आहे. मंडळी दुपारचे वाजले 12:30, लेट झाले आहेत सध्या. आणि आम्ही आलो आहोत लांजात पुन्हा मच्छी घ्यायला. आज बुधवार आहे, तर आपण जरा पाहुणे वगैरे आलेत तर आपण मच्छी करूया. तर इथे एंट्रन्सलाच सुकी मच्छी वगैरे मिळते. अशी दोन्ही तर्फा दुकानं आहेत. सुरमई आहे, वाकटी विकटे आहे ती. नाही तर ते टोळ आहे, टोळ. वाकटी नाही. हा, ते लांब लचक बघून वाकटी वाटत. हो घ्या ना, सौंदर्य खा, चांगलं आहे. बांगडे आहेत, बांगडे खातात की नाही? बांगडे पण खातात. हे कसं बांगड्यांचं वाटतं? शंभर. हा बघितले. आणि सौंदर्य कसे? सौंदर्य पण 100 वाटा. कोलंबी घेतलीत ना? तारा पुरते आधी कुठचे जोर बोंबील तुमच्याकडे? चला, तर म्हणजे यापैकी कोणत्या कोणत्या माशांची नावं तुम्हाला माहिती आहेत खाली कमेंट करून सांगा. ते बोंबील पण आहेत. काय मग रुचिरा, कसं वाटलं इथे येऊन? ठीक आहे, आपल्याला काय खाणारे तुम्ही. हा, नाही म्हणून मुद्दामून विचारलं. तुम्ही खात नाही तरी पण आलात. मंडळी काय गरमी आहे यार इथे. हा, 2 मिनटं जरी उन्हात उभं राहिलं ना तरी ग्लानी येते, ग्लानी. आय डोंट नो इथली माणसं कशी हे सगळं दुपारचं कार्यक्रम त्यांचा राबवतात. तर माझ्याच्याने तर काय सहन झालं नाही. आपण इथे आलो आहोत लिंबू सोडा प्यायला. क्या बात है. या मंडळी, तर रिफ्रेश होऊया. सोडा प्यायची पद्धत आहे ॲक्च्युली. ते भरपूर फेस येतो, आधी थोडा प्यावा लागतो, मग पुन्हा टॉपअप करून देतात. रिफ्रेशिंग. रुचिरा बांगड्या बघते इथे मिळतात का हव्या तशा. गावाकडचं शृंगाराचं बुटीक.
मी सोडा प्यालो, रुचिरा नुसतं प्लेन सरबत पिते. रुचिराच्या हा हे यांना द्या. हां विथ जलजिरा. होय लिंबू नाही, लिंबूच आहे ते, लिंबूच सरबत आहे पण त्याने जलजिरा पण टाकलाय त्याच्यात. बरं आहे का? हो छान आहे. हां रुचिरा तुमचं घ्या. आणि ब्रिजचं काम जोरदार चालू आहे इकडे. आता मी गाडी एका ठिकाणी लावत होतो, तिकडे त्यांनी हटवायला लावली ब्रिजच्या खाली. गर्डर्स आहेत त्यात बोलतो. तशा घालायचं तर किती घालू? अर्धा घालू? हो अर्धा घालू. आठशे आहे काय? हा 700 आहे. मंडळी ऑफिसचं काम करायला इथे डोंगरावरून बसलो. आमची लालपरी आली दुपारची. लांजा कांटे बस, ती आता कांटे गावात युटर्न मारून परत जाईल. मंडळी आमच्या गावात नुकताच तयार झालेली ही नळ पाणी योजनेची टाकी आहे. घरोघरी पाणी येणार आहे आता. टाकी तर तयार झाली आहे, अजून नळ आले नाहीत, म्हणजे कनेक्शन आमच्या घरी आलं नाही आहे. तुमच्या घरी असं, तुमच्या गावात, तुमच्या कोकणातल्या गावात अशी योजना आली आहे का? तुमच्या घरी नळपाणी योजनेचं कनेक्शन आहे का? ते खाली कमेंट करून सांगा. आमच्या केळीचा घड बघा. कोणाकोणाच्या गावी घरी केळी लावले. हे कसले? कोलंबीचं आणि सौंदाळ. इथे तर म्हणजे या जेवायला आपल्या घरी आज मच्छी बनवलेली आहे. बांगडा, सौंदाळा आणि प्रॉन्स. हे का आता करायला घेतले? गहू भाजून पीठ केलंय ते गुळामध्ये मिक्स करून मिक्सरला लावून घ्यायचं. बनवतायत काय? लाडू मेथीचे. मेथीचे लाडू. वा, मगापासून त्याच्यासाठी गुळ तुम्ही किसत बसलेला काय? गहू, डिंक, गुळ, तूप, सुक खोबऱ्याचा किस आणि हलीम आणि डिंक. अच्छा, हे प्रमाण अंदाजे किती आहे? 1 किलोला पाव किलो मेथी. 1 किलो गव्हाला पाव किलो मेथी. आणि मग गुळ गुळ पण तेवढंच. गुळ म्हणजे पाव किलो 1 किलो. 1 किलो गुळ. हो, 1 किलो गहू, 1 किलो गुळ आणि पाव किलो मेथी. छान. तर आता हे मिक्सरला लावायचं का? मिक्सरला गुळ म्हणजे एकजीव करून घ्यायचं. चला आता अख्खं गाव जागूया. एका माणसं दिलंय असं नको, मग चव बदलते. गहन डिस्कशन चाललंय. बरोबर वाटतं मला. म्हणजे निदान याच्या हिशोबाने कडू तर पाहिजे ना मेथीचा लाडू. जास्त गोड कराल ना तर रुचिरा 4 खाईल एका वेळेला. ती चव बदलून जाते आणि आपल्याला हे पाहिजे ना. नाही मस्त. ही अशी पूड पण खायला बरी वाटते. नका घालू, बरोबर वाटतं. गुळावर कधी कधी डिपेंड असतं. म्हणजे जास्त गोड गुळ असला की मग कमी लागतो. आता ते कसे म्हणजे तुपात वळायचे का? थोडं थोडं गरम करून टाकायचं आणि सगळं मिक्स करायचं. हा, अजून काय मिक्स करता? हे ना, हे काय आहे याच्यात? डिंक आहे, हलीम आहे, डिंक, हलीम वगैरे सगळं याच्यात आहे ना. काय काय जरा हात फिरून जागा. डिंक, खोबरं आणि हलीम. हे डिंक आहे ना. हे डिंक तुपात भाजून हे
बारीक करून फुलवून ठेवले. अच्छा, अजून मिक्स नाही केलं याच्यात. नाही ते ओके राखायचे. ओके. हा. मग हे सगळं आल्यानंतर पण थोडी टेस्ट बदलणार ना त्याची. मला तर आवडले बाबा. रुचिरा तिथे चपात्या लाटतात. असं वाटतं तुम्ही कवालीला बसलेत रुचिरा. परत करा ते. मम्मी तिथे करते सांगितलं. बर काय करू बोल आता, मिक्सरला लावू की नाही, राहू दे. डिंक डिंक नाही नाही डिंक टाक असंच, मला काही फरक नाही पडत. नाही, एक्सपर्टचं काम एक्सपर्टला करू दे. काय केलं तुम्ही आता तुपात? हे केलं. तूप गरम करून टाकलं त्याच्यात. मग आजचं मिश्रण होतं सगळं त्याच्यात. थोडं थोडं करून गरम करायचं आणि टाकायचं याच्यात. चांगलं मळून मग लाडू बांधायचे. वा. वास तर एवढा मस्त सुटलाय ना. मिक्स कर असं, smash कर. पुढच्या फक्त बांधता येतं त्या बरोबर आणि तूप टाकायचं. मिक्स करून मला वाटतं टाकायला. रंग तर मस्त झालाय. चल बांधायला घेऊ. घे ना. धागा आणलाय. बघ. हातात बांधले. एका हाताने कसे, दोन हाताने करायचे. कशावर काढायचे आहे ते घेऊन ठेवायचं. जमतंय का रुची? आता बरोबर आहे ना तू? वा. तुम्ही पण काय स्क्रीन मध्ये बघून बघताय? आजीसारखी करताय का तुम्ही? क्या बात रे, क्या बात. लाडू लाडू. माझे असेच येतात ना, मला असेच येतात. छान करायला. तरी सुद्धा येतात तर आहे. नाही, कुठला टाक तूप टाक. तुपटा तुपटा. मला लागेल. फॅन बंद करू का? हो. स्टेज 2. एक सर्वात छोटा वाला मी खाऊन बघितला. छान झालाय, मस्तच. तिकडे झालेले आहेत आणि इथे आहेत. असे 1 किलोचे एवढे होत आहेत. तुम्ही आता अंदाज लावा. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि याच्या पुढे शूट होईल की नाही मला पण नाही माहिती. सो फायनली सगळे लाडू तयार झाले आहेत वळून. आणि आता पॅकेजिंग चाललेली आहे. वाटे घालणार आताच.
3 वेगवेगळ्या घरात जाणार आहे. ते बाकी खूप छान झालेत. तुम्ही पण करून बघा. आणि जर तुम्ही बनवत असाल यापेक्षा कुठली वेगळी पद्धत आहे किंवा अशीच पद्धत आहे तुमची, ती सुद्धा खाली कमेंटमध्ये कळवा आम्हाला वाचायला आणि समजायला आवडेल. तर म्हणजे असा होता आमचा दिवस. भरपूर मोठा होता, म्हणजे आता अजून संपला नाही, दुसरा दिवस सुरू झाला आहे. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. डिनर वगैरे सगळं आटपून मग ते लाडवाचं प्रकरण हाती घेतलेलं आहे. सो त्यामुळे आज तुम्ही पाहिलं तर आपण थोडा आरामाचा दिवस होता, पण ऑफिसच्या कामासाठी थोडं जावं लागलं. दुपारी आपण मच्छी खाल्ली. आय होप ती ते शूट नाही करता आलं रेसिपी जास्त आपल्याला, कारण की तेव्हा पण मी काम करत होतो. आणि त्यानंतर आपण नंतर मस्त झोपलो दुपारी. संध्याकाळी उठून परत आवराआवर केली. पुन्हा लांजाला गेलेलो. लांजाला जाऊन आलो, जेवलो आणि आता हे लाडवाची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. मेथीचे लाडू आपण बघितले. आय होप तुम्हाला आजचा हा सगळा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर धन्यवाद. आणि आपल्या अभिप्राय खाली कमेंट करायला विसरू नका. आमच्या चॅनलला एकदा व्हिजिट करा. तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओज. आणि जर आवडले तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. अजून कोकण बघायचं आपल्याला. चला मंडळी, बाय बाय.